तर प्रेक्षक मंडळी हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी होतं असं, जो आर्यन आहे तो काही लोकांमध्ये मम्मी साहेबांना भेटण्यासाठी आलेला असतो. कारण त्याने मंजूला चॅलेंज दिलेला असतो, की मी तुमच्या घरी येतोय म्हणून. त्यामुळे तो घरी येतो. काही माणसं मम्मी साहेबांना भेटण्यासाठी येतात. तिथं सत्या पण असतो. पण तो काही ओळखू येत नाही. त्या लोकांमध्ये मम्मी साहेबांना भेटण्यासाठी हे सर्व लोकं सत्या तिथं घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर मम्मी साहेब एका-एकाला विचारपूस करत असतात. तेवढ्यात जी मंजू असते धावत पळत पोलीस स्टेशनवरून घरी येते. घरी पोहोचल्यानंतर मम्मी साहेबांच्या रूममध्ये जाते आणि गेल्यानंतर इकडं-तिकडं बघते. तर सत्य विचारतो, "अहो वाघमारे तुम्ही इकडं काय करताय? आणि तुम्ही तर ड्युटीवर होता. इकडं कशा अचानक आल्या?" असं विचारतो. त्यानंतर मंजू बोलते, "काही नाही सत्या असं झाले." त्यानंतर मंजू इकडं-तिकडं बघते. तो आर्यन कुठं दिसतोय का? त्यानंतर अ, मंजू त्या आर्यनकडे बघते आणि बोलते, "तुम्ही? तुम्ही इथं काय करताय? तू इथं कसा आला?" असं विचारते. त्यानंतर आर्यन बोलतो, आलो मी मम्मी साहेबांना भेटण्यासाठी." तर जे सत्या असतो तो बोलतो, "वाघमारे तुम्ही यांना ओळखता का? कोण आहे हे?" तर मंजू बोलते, "अहो हेच आहे ते, ज्यांनी मम्मी साहेबांचा जीव वाचवला." त्यानंतर सत्या बोलतो, "काय तुम्ही? तुम्ही सांगायचं ना राव, असं काय करता तुम्ही?" त्यानंतर तो आर्यन बोलतो, "अहो मी माणुसकीच्या नात्याने जीव वाचवला त्यांचा." त्यानंतर मम्मी साहेब बोलतो, "अहो तू तू आहेस का तो? अरे खरंच तू देवासारखा धावून आला. माझी मदत केली. ये ना इथं, इथं बस ना तू. तिथं काय करतोय उभा राहून?" असं बोलते. तर आर्यन बोलतो, "काही नाही, काही नाही. तुम्ही व्यवस्थित आहे ना? ओके मग सगळं." असं बोलत असतात. त्यानंतर सर्वजण मम्मी साहेबांना भेटून बाहेर निघतात जायला. तेवढ्यात सर्व जणांच्या चेकिंगसाठी सत्या बोलतो, "सर्वांचे आधार कार्ड पहा आणि त्यानंतरच सगळ्यांना जाऊ द्या." पण तेवढ्यात होतं सर्वांचे एका-एकाचे आधार कार्ड बघितले जातात. मंजू आर्यनपाशी येते आणि बोलते, "तुमचं दाखवा आयडी प्रूफ." आयडी प्रूफ दाखवा. पण आर्यन काय बाहेर काढत नाही. त्यामुळे त्यांना थोडासा डाऊट येतो. आता बघूया पुढील येणाऱ्या भागामध्ये काही इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.